गेल्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं होतं। या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी खासदार लंकेंच्या आंदोलनस्थळी भेट दिली। आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली। पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी आश्वासन देण्यात आलं, तर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन सुरू होतं। आंदोलकांनी पालकमंत्री तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हमी भावाचे आश्वासन द्यावे अशी मागणी केली होती। या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी निलेश लंके यांना भेटण्याची आपली तयारी असल्याचं म्हटलं होतं। दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीनं आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या काही आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय। या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय, मरण उपोषण अकोला तालुक्यातील गवणार येथे झालं आणि त्यामुळे एकच मागणी सर्व दूर होते की दुधाचे भाव वाढले पाहिजे किंवा अनुदान देण्यापेक्षा भाव वाढून दिले पाहिजे। आणि त्याचबरोबर इथं जी मागणी होती ती कांदा निर्यात बंदी संदर्भात होती। आपण तर आता दुधाचे भाव 30 रुपये करताना ते बंधन घातलंय कंपन्यांना, सगळ्या संस्थांवर, आणि 5 रुपये अनुदान देण्याबद्दल सरकार आता थेट कारवाई करेल। काही किचकट अटी ते शिथिल करा अशी मागणी होती, आपण त्या सगळ्या अटी काढून टाकलेल्या आहेत, तर ती आता अडचण राहिली नाहीये। पण दुधाच्या बाबतीमध्ये मिनिमम सपोर्ट प्राइस MSPचा कायदा केल्याशिवाय ज्या संस्था शेतकऱ्याला ठरवून दिलेला भाव देणार नसतील तर मग आपल्याला कारवाई करता येत नाही। मी स्वतः माननीय गृहमंत्री महोदयांना भेटलो आणि MSP कायदा करायची मागणी आपण त्यांना केलेली आहे। कांदा निर्यात बंदीबद्दल सुद्धा, निर्यात बंदी सातत्याने जे आपण करतो आणि बाजारातले भाव कोसळतात, शेतकऱ्याची हेळसांड होते, स्विच ऑन आणि स्विच ऑफ ज्याला म्हणतो आपण, हे अनेक वर्ष सुरू आहे। म्हणजे या सरकारमध्ये नाही, पूर्वीच्या सरकारमध्ये असंच होतं। पण आता याच्या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे आणि त्यातून मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आपल्याला दिलासा देता आला पाहिजे। तो आम्ही आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांकडे आग्रह धरलेला आहे, कारण त्या समितीचे अध्यक्ष ते आहेत। मला वाटतं तो एक निर्णय आपल्याला केंद्र सरकारकडे मागे लागून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा, हे सर्वच आग्रही आहेत या धोरणामध्ये। मला वाटतं ज्या प्रश्नामध्ये ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं याच्यात काही गैर काही नाही आहे। पण सरकारची भूमिका आम्ही त्यांच्यापुढे मांडलेली आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं दोघांच्या भूमिकामध्ये काही वेगळापणा नाही आहे। आणि म्हणून त्यांना मी विनंती केली, शेवटी आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी विनंती केली, त्यांनी मान्य केली आणि धरणं आंदोलन त्यांनी स्थगित केलेलं आहे। एकंदर पाहिलं दूध भेसळीचा कायदाही व्हावा अशी एक मागणी केली होती आणि अनेक दिवसांपासून हा प्रलंबित आहे। हा प्रश्न नाही, आपल्याकडे दूध भेसळीचा कायदा आहेच आहे। दुर्दैवानं काय झालंय, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जे अन्न व औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ नाही आहे। आपल्या जिल्ह्याकडे 3च लोक आहेत। आम्ही आता माझ्या खात्याकडून, जसं आता आरे प्रकल्प बंद पडलेला आहे, आमच्याकडे 250-300 लोक सरप्लस आहेत। आम्ही त्या FD ला विनंती केलेली आहे की फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पुरता अधिकार आमच्या दुग्ध विकास विभागाला द्या, म्हणजे सगळे कर्मचारी आम्ही ज्या बसून पगार घेत आहेत त्यांना पूर्ण क्षमतेने कामाला लावू। भेसळ जरी आपण प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई जर केली तरी 20%, 25% दूध आपोआप कमी होईल, परंतु तो निर्णय शासनावर अजून होत नाही। त्या खात्याचे मंत्री अजूनही त्या विषयामध्ये, तरी मला सांगितलं धर्माबाबा आमचे आश्रम आहेत की त्या विषयामध्ये मी अभ्यास करतोय, तर त्यामुळे अभ्यास पूर्ण झाल्यानंतर करू। मेजर विषय असा आहे की दुधाला 5 रुपये अनुदान देण्यापेक्षा सरळ भाव वाढ द्यावी अशी मागणी लंकेची आहे। असं आहे की ते दूध भाव वाढ देणं याच्यावर आज कायदेशीर बंधन आपण घालू शकत नाही। हे तर 30 रुपयाची आपण सगळ्या संस्थांची बैठक घेऊन तो निर्णय त्यांना घेणं क्रमप्राप्त ठरवलं आपण। उद्या आज महाराष्ट्राचे सरस जर 27 रुपये आहेत ना, 2-3 संघ फक्त राजाराम बापू आहे, वारणा आहे आणि गोकुळ, हे साधारण 34-35 रुपये देतात। आज आपल्या जिल्ह्यातले संघ सुद्धा 27 रुपयावरच आहे। मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी खऱ्या संघांवर आणि अशा खाजगी संस्थेवर खरं आंदोलन केली पाहिजे दरवाजात जाऊन, की जे शेतकऱ्याची फसवणूक करतात, पैसे देत नाहीत, भाव देत नाही,
शेवटी राज्य सरकारच्या मर्यादा याच्यामध्ये आहेत. म्हणून तर आम्ही सरकारच्या हाताबाहेर सरकारच्या अधिकारात काय होतं की हे जो 5 रुपये अनुदान देऊन किंवा प्राइस पॅरिटी आणावी, उत्पादक शेतकऱ्याला दिलासा द्यावा. पण जर असं FRP जसा कायदा आपण ऊसाच्या बाबतीमध्ये केला, तो जर MSP चा कायदा दुधाच्या बाबतीत केला तर मग आपल्याला कारवाईचे अधिकार प्राप्त होतील आणि तो कायदा करावा अशी विनंती आपण भारत सरकारला केलेली आहे. खासदार निलेश लंके यांनी एक जन आंदोलन उभं केलं आणि महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्यात विशेषतः जी कांद्यासाठी कांदा उत्पादकांची परवड मागच्या वर्षभरात झाली त्याविषयी काहीतरी ठोस भूमिका ही केंद्र सरकारने राज्य सरकारने घ्यावी ही एक त्यांची भूमिका होती. आणि दुसरं, दुधाला जे पडेल दर आहेत 25, 26, 27 रुपये, याच्याऐवजी ते 40 रुपयापर्यंत तरी दर गेला पाहिजे. आणि यासाठी सरकारने बाजारच चांगला होईल, बाजार वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. 5 रुपये आंदोलन आपण देतोय ते 30 रुपयापर्यंत बऱ्याचशा ठिकाणी दर मिळत नाही आणि मग पुढचे 5 रुपये मिळत नाहीत. त्या अटी शर्ती एवढ्या प्रचंड आहेत की दूध उत्पादकांना 5 रुपयाचं अनुदान सहजासहजी मिळत नाही. कागदपत्राची भरपूर त्याला जोड द्यावी लागते. याच्यामुळं शेतकरी उत्पादक जे दूध उत्पादक आहेत ते प्रचंड त्रासलेले आहेत आणि त्यामुळं एका बाजूने दर मिळत नाही, दुसऱ्या बाजूने अनुदान पण मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. ही परिस्थिती आहे. याविषयी हे आंदोलन होतं आणि खासदार निलेश लंकेंनी हे 2 मुद्दे घेऊन जे आंदोलन 3 दिवस सतत त्यांनी केलं, एक अभिनव वेगळ्या प्रकारचं आंदोलन होतं. महाराष्ट्राचं लक्ष या आंदोलनाकडे होतं. आज राज्याचे दुग्ध विकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विखे पाटील साहेब हे स्वतः इथं आले आणि त्यांनी या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत आश्वस्त केलेलं आहे. केंद्र सरकारशी संबंधित असणारे कांदा निर्यात बंदी आता कायमची होऊ नये कधीच, ही भूमिका केंद्र सरकारकडे मांडली पाहिजे. ही भूमिका देखील त्यांनी इथं मांडली. त्याचबरोबर दुधाला योग्य दर मिळाला पाहिजे यासाठी आपण MSP